नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. पुण्यातले प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुधीर कोठारी यांना तुमच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा बोलावलेलं आहे आणि आपण त्यांच्याकडून तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं घेतो आहोत आणि खूप महत्वाची माहिती डॉक्टर आपल्याला देत आहेत. डॉक्टरांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला सगळ्यांना किती आदर आहे हे तुमच्या कमेंट्समधून लक्षात येतच आहे. त्यामुळे आत्ताही तुम्ही अगदी शांतपणे पूर्ण लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐका. तुमच्या शंका विचारत राहा, आम्ही तुमच्या शंकांना उत्तरं देतच राहू. आणि मुख्य म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाहीये त्यामुळे तुमचा डॉक्टरांचा एक महत्त्वाचा व्हिडिओ मिस झालाय असं माझ्या लक्षात येतंय. असं करू नका. सबस्क्राईब केला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येतं. म्हणून पुन्हा एकदा मी सांगते की सबस्क्राईब करा. खालती जो बेलचा आयकॉन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा. डॉक्टर सुधीर कोठारी, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. आपण चक्कर येण्याविषयी बोलत होतो. मला एकदम त्यावरून आठवलं की कानात काही काही लोकांना असं घंटा वाजल्यासारखा किंवा असा वेगळा आवाज येतो, ते काय असतं? सो कानात आवाज येणं ह्याला मेडिकल शब्द आहे टिनिटस. तो कानात असं सुई किंवा कधी कधी मशीनचा घुर असे आवाज वेगवेगळ्या टाईपचे येऊ शकतात. ह्याच्याबद्दल काही समजती सुद्धा आहेत. सो फॉर एक्झाम्पल, आता काय होतं, चक्कर आली की पहिलं डोक्यात विचार येतो कानामुळे आहे का. त्यामुळे तुम्ही जेव्हा पहिल्या डॉक्टरांकडे जातात, डॉक्टर ऑलवेज तुम्हाला काय ऐकू यायला काही त्रास होतो का, कानात काय आवाज येतो का, आणि नसेल तुम्ही म्हणता नाही. मग तुमची चक्कर बरी होत नाही, तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे. दुसरा डॉक्टर पण तेच विचारतो. मग असे 2-3 डॉक्टर झाल्यानंतर पेशंट म्हणतो बापरे, हे कानातला आवाज काहीतरी महत्वाचं दिसतंय. त्यामुळे त्या दिवशी रात्री तो जाऊन मग बारकाईने लक्ष देतो कानात आवाज. आणि कानात आवाज येतो, आपल्या प्रत्येकाच्या कानात आवाज असतो नॉर्मल, पण तुम्ही त्याकडे बारकाईने लक्ष दिलं की तो सुई असा आवाज तुम्हाला जाणवेल. मग तो आवाज तुम्हाला येस, हा मला कानात आवाज येतोय. मग तुम्ही मोबाईल फोन इकडे तिकडे लावून बघता, हा इकडे थोडं कमी ऐकू येतंय. किंवा ऑडिओमेट्रो ही चष्म्यासारखी गोष्ट आहे, कोणालाच नॉर्मल मिळत नाही. थोडासा रिपोर्ट काय अबनॉर्मल येतं. मग पुढच्या 5व्या डॉक्टरकडे तुम्ही जाता तेव्हा तुम्ही म्हणता, त्यांनी विचारायच्या आधीच तुम्ही मला चक्कर येते आणि माझ्या कानात सुई आवाज येतोय. मग ते डॉक्टर लगेच त्याचं कानाचं हे करून. सो कानाचा आवाज येणं कधी महत्वाचं आहे की जर आपण बोलतोय आत्ता आणि तुमच्या माया संभाषण करता करता तुमच्या कानात जर जोरात आवाज येतोय सू, आणि तो तुम्ही इग्नोर नाही करू शकत, ते टिनिटस महत्वाचं असतं. जर इन जनरल हा अगदी बेसिक साधा रूल आहे, पण नॉट ऑलवेज इट कॅन बी फॉलोड. बट जर तुम्हाला ऐकू यायला त्रास नाहीये, चांगलं ऐकू येतंय आणि कानात आवाज येतो, युजली दॅट इज ड्यू टू ब्रेन पेइंग टू मच अटेन्शन टू द इयर्स. आणि जर तुमचं माइंड रिलॅक्स झालं तर बऱ्याच वेळा ते आवाज कमी होतात. ह्याच्यात सुद्धा ऑफकोर्स एक्सेप्शन आहेत, आणि कधी कधी कानात आवाज येतो, ऐकू चांगलं आहे पण काहीतरी आजार असतो, सो ते डॉक्टरांना दाखवा. बट जनरली जर तुमच्या कानात आवाज येतोय पण ऐकू येणं चांगलं आहे, ते फार महत्वाचं नसतं. जर ऐकू येणं कमी आहे तर मग ऑटोमॅटिकली मेंदू प्रयत्न करतो व्हॉल्यूम वाढवण्याचं. सो तो आवाज नॉर्मली यायला लागतो. सो कमी ऐकू येतं ज्यांना ज्यांना त्यांच्या बऱ्याच वेळा कानात आवाज येतो, मग त्यांचं ट्रीटमेंट न येण्याच्या याचा हे सिम्पटॉम. येस येस. सो ते जेव्हा बऱ्याच वेळा जी फ्रिक्वेन्सी तुम्हाला लो फ्रिक्वेन्सीचा लॉस झाला ऐकू येण्यात, तर तुम्हाला लो फ्रिक्वेन्सी आवाज येतो कानात असा. जर तुमचा हाय फ्रिक्वेन्सी लॉस झाला असेल तर स्वी असा आवाज येईल. सो बेसिकली कमी ऐकू येत असेल ते कानाच्या डॉक्टरांचं काम आहे, त्यांनी बघायचं असतं. आणखी एक चक्कर येण्याबद्दल आपण बऱ्याच वेळा ऐकतो की वयोवृद्ध लोक बाथरूम मध्ये जातात सकाळी. हा, सो हे सिन्कपी किंवा फेंटिंग म्हणतो आम्ही, म्हणजे चक्कर येऊन बेशुद्ध होणं, पडणं आणि अर्धा मिनिट 1 मिनिटासाठी बेशुद्ध होणं. सो ह्याला भोळ येणं, फेंटिंग किंवा मेडिकल शब्द आहे वेझोवेगल सिन्कपी. सो ह्याचे बरेच कारण आहेत. एक कारण कॉमन म्हणजे कधी कधी तुम्हाला पायाला ठेच लागली, एकदम जोरात दुखलं की त्या दुखण्यामुळे पण चक्कर येते. ही चक्कर काय येते की रिफ्लेक्सली जेव्हा खूप दुखतं किंवा असं काहीतरी डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घेतलं, रक्त बघितलं, तुमचं ब्लड काढताना ब्लड बघितलं, काही लोकांना रिफ्लेक्सली तुमची नर्वस सिस्टीम सडनली रिलॅक्स होते आणि बॉडीमध्ये सगळं रक्त पायाच्या दिशेने जातं. म्हणजे तुम्ही उभे असाल तर खाली सगळं रक्त पोहोचतं. त्यामुळे अशा पेशंटला जर आडवा झाला तर मेंदूला परत रक्त पोहोचतं आणि ते शुद्ध. बऱ्याच वेळा लोक काय होतं, चक्कर येते
तर तो खाली पडायला नको, तिथे धूळ लागेल हे होईल म्हणून त्याला धरून ठेवतात. धरून ठेवलं की ती चक्कर उलट जास्त होऊ शकते. सो अशा पेशंट जेव्हा चक्कर येते त्यांना आडवं करायला पाहिजे. आणि तुम्हाला सुद्धा जर कुठेतरी गर्दीत किंवा उन्हाच्या ठिकाणी किंवा उपाशी असाल किंवा काही जणांना मी आय सीन तंबाखूचं पान खाल्लं आणि मग चक्कर आहे, अशाला उभं नाही राहायला पाहिजे. यू शुड ट्राय टू सिट ऑर प्रिफरेबली लाय डाऊन. आडवं झालं तर ब्रेनला परत ब्लड सप्लाय सुरू. आता हे एल्डरली लोकांमध्ये काय होतं, पर्टिक्युलरली जेंट्समध्ये, पहाटे उठून जर लघवी करायला गेलं आणि तेव्हा कधी कधी जोरात लघवी लागल्यामुळे तुम्हाला जाग येते आणि तुम्ही लघवी जेव्हा रिलीज होते त्याच्याने पण बीपी लो होऊ शकतं आणि चक्कर येऊ शकते. जर तुम्हाला बीपीची गोळी चालू असेल, जर प्रोस्टेटची गोळी चालू असेल, तर हे असं लो बीपी होण्याची रिस्क अजून असते. आणि मग हे लो बीपी होऊन ते पहाटे तुम्ही अर्ध झोपेत असं पडू शकता, डोक्याला मार लागू शकतो. सो यू हॅव टू बी केअरफुल. आणि particularly older people should sit down in a western type toilet and तसं they should relieve themselves rather than उभं राहून नका. म्हणजे चक्कर विषयी आपण खूप माहिती घेतलेली आहे. वेगवेगळे सिम्पटम्स आहेत, आपल्याला नक्की काय होतंय याच्याकडे लक्ष देऊन डॉक्टरांना ती व्यवस्थित माहिती दिली की त्यांना निदान करायला ही सोपं चक्कर जी असते वेझोवेगल सिनकपी, की टोचलं, लागलं, दुखलं, मग चक्कर येते. किंवा शाळेत तुम्ही बघत असाल दरवेळेस शाळेच्या असेंब्लीमध्ये एक तरी मुलगा पडतो उन्हामध्ये. सो दॅट इज व्हेझोवेगल सिनकपी. तो ती खूप वेळ नुसतं ताठ उभं राहिलं तर बॉडी रिलॅक्स होऊन जाते आणि ब्लड प्रेशर, बीपी सगळं, रक्त सगळं पायाच्या दिशेने जातं. सो काही जणांना ही सवय असते पडायची आणि त्यांनी जर कंटिन्युअसली आतल्या आत पायाची बोटं स्टिफ अँड टाईट हलवत राहिले तर पायातले मसल पंपिंग करतात आणि ब्लड वरती जात राहतं. तर तुम्ही त्या मसल टाईट अँड रिलॅक्स करायचे. किंवा तुम्हाला जर गर्दीत उभ्या आणि तुम्हाला चक्कर येते असं वाटलं आणि तुम्ही तिथे लगेच आडवं नाही होऊ शकत, तर तुम्ही नुसतं असं पण जोर लावतो. जसं समजा तुम्हाला वलसालवा म्हणतो आम्ही त्याला, की तुम्हाला समजा मोशन नाही होते आणि आपण थोडं जोर करायचा प्रयत्न, तसं हे दम धरून जर हे केलं तर ब्लड सगळं परत तात्पुरतं ब्रेनला पोहोचतं आणि तुम्ही ऍटलिस्ट पडणार नाही, बेशुद्ध होणार नाही. ह्याच्यात प्रॉब्लेम काय होतो की पेशंट चक्कर येऊन पडतात. कधी कधी त्यांना एखादा स्लाइट जर्क येऊ शकतो. कधी कधी ते पडल्यानंतर रेअरली कपड्यात लघवी होते, तसं नॉर्मली होत नाही. पण पडल्यावर लागलं किंवा एक दोन झटके आले तर ते फिट आहे का काय असं चुकीचं निदान केलं जातं. आणि ईजी ही टेस्ट आम्ही बऱ्याच वेळा करतो की पेशंटच्या डोक्याला वायर लावून जसं छातीचा कार्डिओग्राम करतो तसं मेंदूचा करतो. सो ईजी ही टेस्ट कधी कधी नॉन स्पेसिफिक असते, कधी कधी त्याच्यात स्लाइट काहीतरी एक असं दिसतं आणि त्याला फिट असेल असं निदान केलं जातं. सो ईजी जनरली डॉक्टर्स एपिलेप्सी आहे का नाही हे निदान करण्यासाठी नाही वापरत किंवा नाही वापरायला पाहिजे. तुमचं एपिलेप्सी हे निदान तुमच्या लक्षणांवरनं, तुम्ही जे काय ऐकता पेशंटकडनं आणि ज्यांनी बघितलंय पेशंटला पडताना, पडल्यावर कसा होता, पडायच्या आधी काय झालं, पडल्यानंतर झटके आले का, पडल्यानंतर जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा असं इमिजिएटली चांगला झाला का, कन्फ्युज होता, ह्या लक्षणांवरनं आम्ही ठरवतो हे फिट आहे का ही चक्कर आहे. ईजी वरनं हे निदान नाही करायचं. निदान केलं आणि ती औषधं सुरू केली तर प्रॉब्लेम होऊ शकेल. माझ्याकडे एक पेशंट आला होता, कोणीतरी त्यांना ईईजीच्या बेसिसवर निदान केलं एपिलेप्सी. मग मी नंतर म्हणालो नाहीये, तर तो पेशंट म्हटला हो मी स्वतः खूप आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतो. सो मी हा ईजी AI मध्ये टाकून बघितला आणि त्यातनं आलं की ते नॉर्मल ईजी आहे, त्यामुळे मी तुमच्याकडे सेकंड ओपिनियनला आलो. सो हल्ली लोक हुशार झालेत आणि AI उपयोगी पण आहे पण दुरुपयोग पण होऊ शकतो. सो यू हॅव टू बी केअरफुल. मदत घ्या पण शेवटी डॉक्टरांना ठरवू दे. पण मग एपिलेप्सीच्या मेडिकेशन बद्दल पण खूप म्हणजे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात ना जर चुकीचं. हो, सो तर जरूर नसताना घेतलं तर ऑफकोर्स त्याचे साईड इफेक्ट्स असतात. एपिलेप्सीची औषधं नॅचरली ते स्ट्रॉंग औषध आहेत की ती काय तुमच्या मेंदूला हे करणार. सो त्याचे बरेच वेगळे वेगळे साईड इफेक्ट्स असतात. पण तुम्हाला जर खरंच एपिलेप्सी असेल तर घ्यायला पाहिजे. आणि त्याचं तुम्ही बरेच लोकांना वाटतं की थोडे वर्ष घेतले बाद झालं बंद करा, असं नाही. बरेच वेळा ते वर्षानुवर्ष घ्यावं लागतं. एक एपिलेप्सी बद्दल एक गैरसमज आहे लोकांचा की तो कोर्स केला की ते बरं होऊन जातं. सो 2 वर्षाचा कोर्स करतात, 3 वर्षाचा कोर्स असतो. आणि काही डॉक्टरांना पण पूर्वीची ती सवय सांगायचं की हे 3 वर्षाचा कोर्स करा, शॉर्टमध्ये सांगायला. तर ते कोर्स असं काही नसतं. बेसिकली एपिलेप्सीच्या गोळ्यांनी एपिलेप्सी आजारला काही फरक पडत नाही. फक्त जोपर्यंत तुम्ही गोळी खाताय तुम्हाला फिट येत नाही.
पण समजा तुम्हाला आज फिट आली आणि पुढची फिट 4 वर्षांनी येणार असेल आणि मग तुम्ही आज आता 3 वर्ष गोळ्या खाल्ल्या, तर ती 4 वर्षांनी जी फिट येणार आहे ती येणारच आहे. त्याला आता तुम्ही 3 वर्ष खाल्ल्या म्हणून नंतर येणार नाही असं काही होत नसतं. सो आम्ही जेव्हा पेशंट माझ्याकडे येतो आणि फिट आहे, मी मेडिकली एक अंदाज घेतो की ह्याला परत फिट येण्याचा किती धोका आहे, किती दिवसांनी फिट येऊ शकेल. काही जणांना 10 वर्षांनी, कालच माझ्याकडे एक पेशंट 15 वर्षांनी त्याला फिट आली, मध्ये काही औषध नव्हते, 15 वर्ष. आता त्याला त्याच्या डॉक्टरांनी सांगितलं 5 वर्ष गोळ्या खा. त्यांनी 5 वर्ष गोळ्या खाऊन त्याला 15 वर्षांनी येणार होती ती आलीच असती. सो काहीच उपयोग नाही. सो अशा लोकांबरोबर तुम्ही डिस्कस करायला पाहिजे की तुम्हाला गोळी खायची का, तुम्हाला फिट परत अजिबात नकोय, मग तुम्हाला मे बी लाईफ लॉंग नाही, जास्त 15 वर्षामध्ये 1 फीट, सो 30 वर्षामध्ये 2 फीट असं होईल त्याला अंदाज. सो डॉक्टरांशी डिस्कस करून किती. आणि फिट आली म्हणजे गोळी सुरू करायलाच पाहिजे असंही नाही, आणि फिट नाही येते म्हणून आता गोळ्या बंद करायचं असंही नाही. ते सगळं कॉम्प्लिकेटेड हे आहे की गोळी सुरू करणं पण महत्वाचं हे डिसिजन आहे, गोळी बंद करणं पण महत्वाचं डिसिजन. आता मला एक नेहमी प्रश्न पडतो, या सगळ्याचा झोपेशी संबंध आहे का? झोपेशी ऍक्च्युअली झोप ही इतकी महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला समोर असं वाटतं की जो झोप हे वेस्ट ऑफ टाइम आहे, जो जास्त झोपतोय तो आळशी आहे किंवा हे. ऍक्च्युअली झोप ही खूप महत्वाची क्रिया आहे आणि किती तास असायला पाहिजे? ऍटलीस्ट बिटवीन 7 to 8 hours. लहान मुलं थोडे जास्त झोपतात आणि जसं वय वाढतं तशी थोडी झोप नॅचरली कमी होते, पण ऑन एन ऍव्हरेज 7 तास तरी पाहिजे. हल्ली 40 मध्येच लोक म्हणतात की झोप येत नाहीये नीट किंवा झोप उडली आहे, त्याचा वेगळ्या ह्यानी नाही, पण म्हणजे असं बऱ्याच वेळा होता की टीव्ही समोर बसतोय आणि आपण काहीतरी ढुलक्या घेतोय असं होतं, आणि झोप घ्यायला बेडवर गेलो, झोप आली म्हणून की तिथे टक्क डोळे उघडे. तर झोपेचं काय म्हणजे सो फर्स्ट थिंग इज शरीरातलं कुठलंही अवयव असं नाहीये ज्याच्यावर दुष्परिणाम होत नाही झोप कमी झाल्याने. एव्हरीथिंग. सो तुमच्या हार्टवर इफेक्ट आहे, तुमच्या मेंदूवर इफेक्ट आहे, तुमचे स्किनवर इफेक्ट आहे. म्हणजे ज्याची झोप नाही झाली दुसऱ्या दिवशी त्याचा चेहरा वेगळा दिसतो, सो स्किन पण हेल्दी दिसत नाही. एव्हरीथिंग गेट्स अफेक्टेड. डायजेशन खराब होतं. सो प्रत्येक, जर तुम्ही जिम मध्ये जाताय आणि तुम्हाला मसल्स बिल्ड करायचे, जर झोप नाही घेतली, रेस्ट नाही घेतली, तर मसल्स पण नाही तुमचे डेव्हलप होत. सो प्रत्येक अवयवाला झोपेची गरज आहे. आणि झोप ही नुसतं रेस्ट नाही, आपण गाडी बंद करून ठेवतो तसं नाहीये. झोपेत खूप क्रिया होत असतात शरीरात ज्या जरुरी आहेत. सो ब्रेनच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, तुम्ही जे काही शिकला असता दिवसभरामध्ये काय काय झालेले आहे ते अननेसेसरी जे सगळे थॉट्स आहेत आणि फाइंडिंग ते सगळे निघून जातात, काढल्या जातात. तुमचं माइंड रिलॅक्स होतं. सो जर झोप नाही झाली तर मुलं चिडचिडी जास्त करतात. दॅट इज नॉट ऑटोमॅटिक, इट इज बिकॉज ती रेम स्लीपचं ते काम आहे की तुमचं इमोशनल रेग्युलेशन करणं, मेमरी इम्प्रूव्ह करणं. नंतर ब्रेनमध्ये, आय थिंक मी मागच्या वेळा बोललो होतो, पण मेंदूमध्ये एक साफसफाईचं सिस्टीम असते, त्याला जी लिम्फॅटिक सिस्टीम म्हणतात, ती फक्त डीप स्लीप मध्ये काम करते. सो ब्रेनमध्ये बरं, सो ब्रेनमध्ये लिम्फॅटिक सिस्टीम म्हणून एक असते की त्याचं काम आहे, पूर्वी मेंदूमध्ये जर काही रोजच्या आपल्या ऍक्टिव्हिटीजमुळे किंवा ब्रेन ऍक्टिव्हिटीमुळे जो काही वेस्ट प्रोडक्ट्स किंवा कचरा म्हणून आपण त्याला तयार होतो तो निघून जायला पाहिजे. बाकी शरीरात ते लिम्फ मधनं निघून जातं. ब्रेनमध्ये इतके दिवस वाटायचं असं काही नाहीये, पण आता ते सापडले गेले काही वर्षात की त्याला लिम्फॅटिक सिस्टीम म्हणतात. तर ती सिस्टीम असते जी काही वेस्ट प्रोडक्ट्स तयार होतात ते सगळे घेऊन जाणं. ही सिस्टीम फक्त डीप स्लीप मध्ये ऍक्टिव्ह होते आणि ती डीप स्लीप मध्ये ती थोडा वेळ ते असं सॉर्ट ऑफ पंपिंग ऍक्शन करून ते सगळं काढून घेतं. सो डीप स्लीप जी असते ती जर कमी झाली काही कारणाने तर हे वेस्ट प्रोडक्ट्स अक्युम्युलेट होतात. आणि वन थिअरी इज की अल्झायमर किंवा पार्किन्सन किंवा असे जे आजार आहेत ज्याचे कारण माहीत नाहीयेत ते प्रॉब्ली हे असे वेस्ट प्रोडक्ट्स तिथे अक्युम्युलेट झाल्यामुळे होत असतात. आणि सो डीप स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्रिव्हेंटिंग सो मेनी इलनेस. पण मग डीप स्लीप येण्यासाठी काय उपाय आहेत? सो देर इज तर हे तुम्ही जर गुगल केलं किंवा मी कधीतरी तुमच्या चॅनलमध्ये पाठवीन हे स्लीप हायजीन म्हणतात ह्याला, की चांगले झोपेसाठी काय सिम्पल थिंग्स आपल्याला माहिती आहेत सगळे मोस्ट ऑफ द थिंग्स. पण फॉर एक्झाम्पल जेवढं तुम्ही मेंदूला सवय लावाल त्याच वेळेला झोपायचं, त्याच वेळेला उठायचं असं करायला पाहिजे.
बरेच वेळा हल्ली असं आपण बघतो की लोक 1-1 वाजेपर्यंत जागे राहतात आणि मग सॅटर्डे संडे सुट्टी असते तेव्हा भरपूर झोप करतात. असं करून दॅट इज नॉट गुड फॉर द ब्रेन. तुमच्या मेंदूला ती एकच झोपेची पॅटर्न ठेवायला पाहिजे आणि एखाद दिवशी उशिरा झोपला तरी त्याच वेळेला उठायला पाहिजे. सो ती सेम सिस्टीम ठेवा, कारण तुमचं डायजेशन, तुमचं एव्हरीथिंग डिपेंड ऑन दॅट. सो ते सायकल सारखे बदलत नाही, ब्रेन आणि तुमची बॉडी कन्फ्युज होऊन जाते. सो ती एक म्हणजे कन्सिस्टंट ठेवायला पाहिजे. ऍडिक्वेट झोप पाहिजे ऑफकोर्स. मग झोपायच्या आधी तुमच्या ब्रेनला आणि बॉडीला तयार करायला पाहिजे झोप. जसं विमान रनवेवर हळूहळू स्पीड घेऊन मग हे जातं, तसं झोप काय बटन नाही की ऑन केला आणि ऑफ केलं लगेच झोप. सो तुम्ही हळूहळू रात्री नंतर यू हॅव टू स्टॉप स्टिम्युलेशन. सो हल्ली जे सोशल मीडियाचं आलंय ते नुसतं बरोबर करत आहे का, ते 10 नंतर ऍटलीस्ट 9:30-10 नंतर बंद करायला पाहिजे. यू शुड अवॉइड दॅट. तुम्ही एखादा युट्यूब किंवा पॉडकास्ट ऐकू शकता, त्याच्यात असं एवढं स्टिम्युलेशन नाही होत. पण खूप स्टिम्युलेटिंग किंवा खूप जिथे तुम्हाला राग येणार आहे, काहीतरी तुम्हाला मुद्दा हे करायचा, असं करा, काहीतरी कोणते बोलतं, फेसबुक म्हणा, व्हॉट्सअप, हे त्या गोष्टी अवॉइड करा. आणि ते रात्री एका विशिष्ट वेळेनंतर नाही बघायला पाहिजे. पूर्वी असं वाटायचं की त्या मोबाईल फोनच्या लाईटमुळे तुमची झोप येते. लाईट पेक्षा ते कंटेंट काय आहे त्याच्याने झोप डॅमेज होते. मेलेटोनिन. हा, सो ते पण आहे. सो रात्री ते की तुमच्या घरातले लाईट्स थोडे डिम करायला लागायचे किंवा खूप ब्राईट नाही ठेवायचं. तुम्ही झोपायचं आहे, तो झोपेची तयारी करायला पाहिजे. सो लाईट कमी पाहिजे, हळूहळू लाईट कमी कमी करत जायचं. आणि ऑफकोर्स झोपताना ऑलमोस्ट अंधार पाहिजे. फक्त थोडं एक लाईट ठेवायची की चालताना रात्री उठला तुम्ही तर पडायला नको. टेम्परेचर पण हो, ते नाही बघायचं. नंतर टेम्परेचर इनफ गार पाहिजे. वॉर्म असलं तर तुमची झोप नीट होत नाही. सो खोलीचं टेम्परेचर गार पाहिजे इनफ. मग सगळं कम्फर्टेबल पाहिजे ऑफकोर्स तुमचं बेड आणि एव्हरीथिंग, ते कन्सिस्टंट सगळं नेहमीसारखं. जर बेडमध्ये तुम्ही गेला आणि अर्धा तास झाला झोप नाही आली तर मग नुसतं तिथे पडून राहू नका, झोप येईल कधी. मग गो ऑफ, जाऊन काहीतरी वाचा दुसरीकडे. बेडमध्ये वाचणं, बेडमध्ये दुसरं काहीतरी कामं करणं हे नाही. बेड फक्त झोपण्यासाठी वापरायला पाहिजे, तिथे काही ऍक्टिव्हिटी करायची नाही. सो मेंदूला असं एक मेसेज जायला पाहिजे की बेड झोपेसाठी आहे, झोप नाही येते, गेट आउट, डू समथिंग एल्स. तो हे स्लीप हायजीनचे काय काय हिंट्स आहेत ते मी तुम्हाला लिंक पाठवूया आपण, म्हणजे लोक त्या लिंक मध्ये बघतील. दुसरा अजून एक विषय होता की ट्रिमर्स बद्दल लोकांची शंका होती की सगळ्याच ट्रिमर मायग्रेनचे असतात का? पार्किन्सन. सो ट्रेमर ही गोष्ट म्हणजे हात थरथरणं किंवा कधी काय जणांची मान थरथर. पण पहिलं सगळ्यात कॉमन हात थरथरण्याचं. पार्किन्स 3-4 प्रकारचे वेगवेगळे ट्रेमर असतात. सो एक म्हणजे काही जणांच्या फॅमिलीमध्ये टेंडन्सी असते असं हात हलायची. सो काही उचलायला गेलं, मी आता समजा फोन उचलायला गेलो तर असं कंटिन्युअसली हलतो, किंवा चहाचा कप धरला तर तो असा आवाज करेल ते हल्ल्यामुळे. आणि हे त्यांच्या आईला पण असतं, त्याच्या आजीला पण असतं, मुलांना पण थोडं थोडं. सो हे ऑफन बिनाईन एसेन्शियल ट्रेमर म्हणतो आम्ही, की हा फॅमिलियल आहे. त्याला युजली काही सिरियस नसतं आणि काही करायची गरज नसते. जर पार्किन्सनची ट्रेमर ही काळजीची असते. ती कधी असते की पेशंट बसलाय नुसता आणि काही करत नाही हाताचा, आणि असं बसल्या बसल्या हात जर हलायला लागला, असा हलत असेल किंवा पाय हलत असेल, ते पार्किन्सन असतो. टिपिकली पार्किन्सन एका पायात सुरू होतो किंवा एका हातात सुरू होतो. असे दोन्ही हात जनरली स्टार्टिंगला नाही होत. बरेच वर्ष पार्किन्सन झाल्यानंतर दुसऱ्या साईडला पण स्प्रेड होतं. सो पार्किन्सनची ट्रेमर वेगळी असते. काही जणांना फक्त मान हलते, तो डिस्टोनिक ट्रेमर म्हणतो आम्ही त्याला वेगळं ट्रीटमेंट करतात. ते वेगळं कारण, ते पार्किन्सन नाहीये. परत औषधांमुळे पण कधी कधी ट्रेमर होतो. खूप लोक जे कॉफी पितात त्यांचे हात स्लाइटली थरथरतील किंवा काय काय फिट्सच्या गोळ्या लेखन केल्यानंतर सुद्धा त्याला रायटर्स क्रॅम्प असा एक आजार असतो. काही जणांना लिहायला गेलं, हाताने सगळ्या क्रिया होतात, पण लिहायला गेलं की तो हात असा वाकडा होतो आणि अक्षर खराब होतं आणि त्यांना हळूहळू नीट लिहिता येत नाही. सो दॅट इज समथिंग कॉल्ड रायटर. तुम्ही सांगितलं की विश्रांतीत असताना ट्रेमर आहेत आणि काम करताना स्वस्त, तरच त्या पार्किन्सन. विश्रांतीमध्ये ट्रेमर. आणि बरेच वेळा तुम्हाला असं दिसेल पार्किन्सनचा पेशंट असा बसलाय, एवढा हात हलतो, पण त्याला चहाचा कप उचलायचा तो हात थांबतो,
चहा पितील, ठेवतील आणि मग परत हात सुरू. सो गाडी जसं न्यूट्रल मध्ये असते तेव्हा हलतं, तसं पार्किन्सनचं न्यूट्रल मध्ये हात असतो तेव्हा हलत असतो. ऍक्च्युअल काहीतरी मोशन मध्ये असतो. डिफरन्सेस लक्षात घेऊन मग डॉक्टरांना त्या गोष्टी व्यवस्थित सांगण्यासाठी आपण याच्यावरती जास्ती चर्चा केली आता. मला आता दुसरा एक प्रश्न विचारायचा होता. हा खूप कॉमन आहे की मागं तुम्ही अल्झायमर म्हणजे टाईप 3 डायबेटीस इतका गंभीर आहे असं सांगितलं, आणि त्यावरती लोकांचे प्रश्न असे आलेत की 40-50 पासूनच थोड्या थोड्या गोष्टी विसरायला होतं, आणि अल्झायमर, डिमेन्शिया किंवा हा साधा विसरणं, या तिघांमधला कसा फरक ओळखायचा? ओके, सो म्हणजे अगेन ग्रॉस ठोस नियम आपण म्हणू, नॉट ऑलवेज. पण जर पेशंट येऊन मला म्हणतोय की डॉक्टर मला स्मरणशक्ती माझ्या लक्षात नाही राहत, मला हल्ली खूप विसरतोय, मी हे कुठे ठेवलं, जेव्हा पेशंट स्वतः येऊन सांगतो की मला विसरल्यासारखं होतंय, युजली ते डिमेन्शिया किंवा अल्झायमर नसतो. तो युजली स्ट्रेस, अँझायटी किंवा खूप डोक्यात खूप गोष्टी ठेवायच्या आहेत, खूप गोष्टी चालू आहेत आयुष्यात, त्यावेळेला मग ते समोर काय चालू आहे त्याकडे लक्ष नाही राहत आणि विसरल्यासारखं होतं. ती मेमरी लॉस. अशी कंप्लेंट होते की मी रोज कुठलं तरी स्तोत्र म्हणते, पण हल्ली मध्येच मी विसरते. मला पूर्वी हे लागायचं नाही, वर्षानुवर्ष पाठ केलेलं माझं स्तोत्र असं मग मी पुन्हा पुस्तकात बघून म्हणते. तर सो जर त्यांच्या लक्षात येतंय की आपण विसरतोय तर युजली तो सिरियस आजार नसतो. पण जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात आणि त्याची मुलगी म्हणते किंवा बायको म्हणते की हल्ली हे सगळं विसरतात आणि ते आपल्या इकडे तिकडे बघत असतात आणि त्यांना आपण काय होतंय, तो म्हणतो नाही माझा गुडघा दुखतोय, मग आपण म्हणजे जेव्हा पेशंटला वाटत नाही माझ्या मेमरीमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि बाकीच्यांना दिसतंय की ते विसरतात आहे, देन दॅट इज मोर टू वरीड. सो त्या तुमच्या बाई जे म्हणतात की स्तोत्र विसर, जर त्यांचे घरचे लोक म्हणायला लागले की हल्ली हे सगळं विसरतात आहे, जेवण काय केलं तरी परत विचारतात जेवणच नाही झालं, किंवा काय जेवलेत हे पण विसरून जातात, अशा वेळेला काळजीचं कारण असतं. जर स्तोत्र, आता मी पण बऱ्याच वेळा पेशंट समोर येतो आणि मला त्याला गोळी द्यायची असते, मला ते नावच आठवत नाही गोळीचं, मला माहिती असते कुठली गोळी पण ते नाव पटकन येत नाही. सो आफ्टर 40-50 टिप ऑफ द टंग फिनॉमिनन म्हणतो आम्ही, की आपल्याला माहिती असतं काय पण तो शब्द येत नाही लगेच त्यावेळेला, तो काय आजार नाही. आपल्याला माहितीये हा माणूस तो आहे, कोण आहे ते सगळं तुमच्या डोक्यात आहे, पण ते नाव नाही तेव्हा आठवत. बट असं जर झालं की काल तुम्ही मला येऊन भेटला किंवा आपण आज भेटला आणि संध्याकाळी मला कोणी विचारलं की आज तुम्ही कुठे, आणि मी विसरूनच गेलो की आपलं हे पॉडकास्ट झालं, म्हणून हे काळजीचं कारण आहे. आणि अल्झायमर आणि डिमेन्शिया मध्ये काय फरक आहे? सो डिमेन्शिया हे एक ग्रुप ऑफ आजार आहे की जिथं ब्रेन हळूहळू वीक व्हायला लागलाय आणि ब्रेनची क्रिया कमी होते. सो मेमरी ही एक गोष्ट झाली, पण त्या डिमेन्शियाच्या पेशंटचं नुसती मेमरी नाही जात, पर्सनॅलिटी बदलून जाते. तो जो पूर्वी खूप स्ट्रिक्ट आणि एकदम नीटनेटका असतं ते लोक काय गबाळे होतात किंवा बिकम व्हेरी रिलॅक्स्ड किंवा उलट चिडचिडे होतात. सो पर्सनॅलिटी बदलते, त्यांना मेमरी विसरतात जे रोजचे काम. सो ब्रेनच्या सगळ्या क्रिया हळूहळू वीक व्हायला लागतात. दॅट इज डिमेन्शिया. आणि कॉमनेस्ट कारण डिमेन्शिया अल्झायमर आहे. बट त्याचे बरेच कारण आहेत. ब्रेनला ब्लड सप्लाय कमी होणं हे पण डिमेन्शियाचं एक कारण आहे. एक दुसरा ग्रुप आहे ज्याला आम्ही फ्रॉन्टो टेम्पोरल डिमेन्शिया म्हणतो. त्याच्यात मेमरीपेक्षा बिहेवियरवर पहिल्यांदा इफेक्ट होतो. तो पेशंट विचित्र वागायला लागतो, वेगळाच वागायला लागतो आणि मेमरी हा त्यातला थोडा लोअर किंवा नंतरचा भाग असतो. सो हे वेगवेगळे डिमेन्शियाचे आहे. साधं B12 कमी झालं तरी डिमेन्शिया सारखं होतं, थायरॉइड कमी झालं तरी लोकांना डिमेन्शिया सारखं होतं. आणि ते अल्झायमर हा एक प्रकारचा डिमेन्शिया आहे. सो जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो आणि आणला जातो की ह्याला कळत नाहीये, ह्याला समजत नाही, पूर्वीसारखं आठवत नाहीये, किंवा जो स्वतः म्हणतोय मला मी विसरल्यासारखं होतं, वी समटाइम डू सम सिम्पल स्क्रीनिंग. एक मोका नावाची एक टेस्ट आहे, ती अगेन इंटरनेटवर फ्री अवेलेबल आहे. सो ते मोका टेस्ट तुम्ही स्वतः करू शकता आणि जर तुम्ही मोकामध्ये पास झाला तर दॅट मीन्स काही नाहीये. जर मोका मध्ये चुका होत असतील देन यू हॅव टू वर्क अप अँड सी की डिमेन्शिया आहे का. मग डिमेन्शिया जर एकदा आहे, मग कुठल्या टाईपचा डिमेन्शिया आहे हे त्याच्या मेमरी पॅटर्न्स, त्याच्या आम्ही जी मेमरी टेस्टिंग करतो कॉग्निटिव्ह, ब्रेन MRI करून बघतो की मेंदूचा कुठला भाग चुकलाय, काय झालंय, त्याच्यावरनं कळतं की हे अल्झायमर आहे का नाहीये. अच्छा. आणि झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे डिमेन्शिया होतो किंवा अल्झायमर होतो असं काही आहे? नाही. झोपेच्या गोळ्या घेतल्याने हे नाही होत, पण झोपेच्या गोळ्या हे काय उपाय नाहीये. झोपेत नसेल तर लोकांना झोप उडून गेली म्हणतात किंवा इन्सोमनिया झालाय. सो इन्सोमनिया ही गोष्ट
खूप कॉमन आहे. बऱ्याच लोकांना झोपेचा त्रास होतो, तर त्याला झोपेची गोळी कधीतरी एखाद्या वेळेला घेतली, काहीतरी खूप स्ट्रेसफुल झालंय, काहीतरी घरी मोठं हे झालंय किंवा तुम्ही कुठेतरी प्रवास करून गेला आणि झोप नाही येते, वन्स इन अ वाईल झोपेची गोळी घेणं वेगळं आणि रोज गोळीशिवाय झोप येत नाही हे चुकीचं आहे. गोळी खाऊन झोप येणं हे शुड नॉट बी दर. सो देर आर व्हेरियस मेथड्स. त्याला एक CBT म्हणतात, कॉग्निटिव्ह बिहेवियर ट्रेनिंग थेरपी. सो कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी फॉर स्लीप, त्याला CBTI असं नाव दिलं गेलंय. त्या बिहेवियर ट्रेनिंगनी म्हणजे तुमचे विचार बदलतात सो दॅट तुम्हाला थोडी झोप यायला लागते. सो दॅट इज अ बेटर सिस्टम. तुम्ही ती लिंक पाठवा म्हणजे आपण ती लोकांना बघायला उद्युक्त करूया. कारण झोपेची तक्रार अतिशय कॉमन आहे आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की रात्रभर झोपत नाहीत लोक. मग एक आजोबा आहेत, त्यांच्या सुनबाई सांगत होत्या आमचे आजोबा झोपत नाहीत, ते 3-3:30 उठून कुठेतरी चक्कर मारायला जातात आणि मग अगदी 5ला गेले तरी 6-7ला आल्यानंतर मात्र आराम खुर्चीत बसून दिवसभर ढोलक्या करतात दिवसभर. आणि दुसऱ्या काही लोकांना जास्ती झोप येते अशी ही तक्रार असलेली लोक. येस. सो झोप ही कमी झोप सुद्धा चांगलं नाही, जास्त झोप सुद्धा लोकांना त्रास देतं. कमी झोप चे मेन 2-3 प्रकार असतात. एक, झोप लागायलाच अवघड जातं की झोपच लागत नाही. मग त्यातली कारण मी तुम्हाला ती सांगितली की तुम्ही जर आधी खूप स्टिम्युलेशन केलं. एक अजून कारण मी विसरलो, चहा किंवा कॉफी संध्याकाळ नंतर नाही घ्यायला पाहिजे, बिकॉज त्याच्याने झोप तुमची कमी होते. सो घ्या पण सकाळी घ्या अँड अवॉइड आफ्टर 5-6 PM नाही घ्यायला पाहिजे. बरेच लोकांना वाटतं ड्रिंक घेतल्याने झोप चांगली येते. ऍक्च्युअली अल्कोहोल घेतल्याने झोप खराब होते. तुम्हाला झोप लागते पण जी क्वालिटी ऑफ स्लीप आहे ती खूप खराब होऊन जाते. सो ते सुद्धा उपाय नाहीये. काही लोकांना झोप लागते आणि मग 2:30-3-4ला जाग येते आणि मग झोपच लागत नाही. हे बऱ्याच वेळा डिप्रेशनचं लक्षण असतं. जर झोप मध्येच जाग येते आणि मग नंतर झोप येत नाही आणि डोक्यात विचार येत बसतात, ते डिप्रेशन मिळतं. सो हे जेव्हा तुम्हाला झोपेचा त्रास होतो एकदाच सगळं प्रॉपरली नीट सायकोलॉजिकल टेस्टिंग पण करून घ्यायला पाहिजे. जे आजोबा 3-4ला उठतात ते आणि मग नंतर फिरून येतात, कदाचित त्यांच्या मेंदूला आता झोपेचं टायमिंग आणि हे कळत नाहीये. सो ही माइट बी हॅव्हिंग डिमेन्शिया. त्यामुळे ते पण बघायला पाहिजे की त्यांची मेमरी आणि बाकी गोष्टी कशा आहेत, त्याच्यावर पण इफेक्ट होतोय का. तर मग मला अशा चर्चेतून आपल्या जाणवतंय की जसं 40 नंतर 50 नंतर हे हळूहळू सिम्पटम्स न्यूरोलॉजिकल छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतील की सुरुवातीला नावं न आठवणं, मग झोपेमध्ये डिस्टर्बन्स होणं, मग 50-60 नंतर आणखीन त्याच्यामध्ये. तर मग असं ग्रेसफुली किंवा हेल्दी जर एजिंग हवं असेल तर काय काय काळजी घ्यायला हवी आहे आणि कधीपासून घ्यायला हवी? सो इट इज नेव्हर टू लेट अँड इट इज नेव्हर टू अर्ली असं मी म्हणेन. म्हणजे जेवढ्या लवकर तुम्ही सुरू कराल तुमच्या मेंदूची काळजी घेणं, सो त्यासाठी तुम्ही झोप नीट आधीपासून सवय लावायला पाहिजे. तुम्ही रेग्युलरली एक्सरसाइज आणि व्यायाम करायला पाहिजे. सो बऱ्याच लोकांना एक चुकीची कल्पना आहे की सुडोकू सोडवत बसलं किंवा असे पझल सोडवले की तुम्हाला डिमेन्शिया होणार नाही, असं नाहीये. सो फिजिकल एक्सरसाइज इज मोर प्रोटेक्टिव्ह फॉर अल्झायमर. म्हणजे तुम्ही जाऊन जिम मध्ये रोज गेला किंवा आठवड्यातनं 3दा गेला तर तुम्हाला अल्झायमर होण्याची रिस्क कमी होते. तुम्ही रेग्युलरली वॉक केलं किंवा जॉगिंग केलं, एक्सरसाइज केलं तर ती रिस्क कमी होते. कारण ह्या गोष्टींनी ब्रेनमध्ये काही केमिकल्स तयार होतात आणि बॉडीमध्ये ज्याच्यानी अल्झायमर किंवा या डिमेन्शियाचे गोळे. सो जे तुमच्या हृदयासाठी चांगलं आहे ते तुमच्या मेंदूला पण चांगलं आहे. सो व्यायामाचं महत्व किती अनन्यसाधारण आहे. म्हणजे सुडोकू वगैरे ठीक आहे, ते ऍडिशनल ऍक्टिव्हिटी. मी जोकिंगली म्हणतो ते की तुम्हाला डिमेन्शिया होईल पण तुम्ही सुडोकू सोडवत बसाल. म्हणजे तुम्ही समोर कोण आहे तो ओळखणार नाही, त्यांना काय करायचं पण सुडोकू जमेल, त्याचा काय उपयोग आहे. बरोबर आहे. आणि ट्युमर्स बद्दल काय सांगता येईल? एकाने शंका विचारली की ट्युमर्स साठी ऑपरेशन हाच उपाय आहे का आणखीन काही करता येईल? हा ऑफकोर्स ती कसली ट्युमर आहे, काय ट्युमर आहे हे बघितल्याशिवाय सांगणं अवघड आहे. ट्युमरचे वेगवेगळे प्रकार असतात. काय काय ट्युमर्स मॅलिग्नंट म्हणजे कॅन्सरस ट्युमर असतात. ती ब्रेनमध्ये डायरेक्टली कॅन्सर होतो किंवा शरीरात कुठेतरी कॅन्सर होतो आणि तो मेंदूत पसरतो. बिनाईन ट्युमर्स पण असतात म्हणजे नॉन कॅन्सर असते. बाहेर मस जसं येतो तसं ब्रेनमध्ये गाठ होतो पण ती त्या पोझिशनमुळे त्रास देते की ब्रेनमध्ये आहे. सो बऱ्याच वेळा आम्ही पर्टिक्युलरली एल्डरली लेडीजमध्ये 45-50 नंतर बघतो की डोकं दुखतंय, ब्रेन स्कॅन केला जातो आणि मेनिंजिओमा नावाचा एक ट्युमर सापडतो. तो त्याला असं नाव दिलंय की इन्सिडेंटलोमा. इन्सिडेंटलोमा म्हणजे काय,
की सहजासहजी इन्सिडेंटली सापडलं गेलेलं ट्युमर, त्याच्याने काही त्रास होत नसतो, त्याच्याने काही त्रास सुद्धा कदाचित होणार नसतो आणि वर्षानुवर्ष ते तसंच राहतं. सो लगेच ट्युमर दिसलं म्हणजे ऑपरेशन करायलाच पाहिजे असं काही नाही. काय काय ट्युमर्स कॅन बी लेफ्ट अलोन, ते तुमचे डॉक्टर बघून ठरवतील नीट. बॅलन्स शेवटपर्यंत छान राहावा म्हणून काय करता येईल? सो बॅलन्सचे सुद्धा मी काही एक्सरसाइजेस तुम्हाला त्याचे लिंक पाठवेन, की काही एक्सरसाइजेस साधारण 45-50 नंतर नक्कीच सगळ्यांनी सुरू करायला पाहिजे. कारण तुमचं वय वाढल्यावर हळूहळू बॅलन्स कमी होणार असतो. का? तुमच्या पायाच्या नसा थोड्या थोड्या वीक होतात. सो पायातनं जे सेन्सेशन जात आहे ब्रेनला की आपण कसे उभे आहोत, डायबिटीज झालं नाही झालं तरी थोडं सेन्सेशन कमी होतं. तुमचं हिअरिंग आणि त्याच्याबरोबर बॅलन्सिंगची क्रिया पण थोडी एज बरोबर कमी होते. विजन सुद्धा थोडी कमी. सो सगळ्याच गोष्टी थोड्या वेळ, तुमचं ब्रेन सुद्धा थोडं वीक होतं. सो बॅलन्सिंग ही क्रिया विथ एज कमी होणार असते. सो आपल्याला पडायला नाही पाहिजे, कारण पडणं इज, आणि फ्रॅक्चर नेक फिमर म्हणतात, ही इज अ हॉरिबल थिंग. म्हणजे फ्रॅक्चर नंतर बरेच वेळा ते लोक पूर्ण रिकव्हरच होत नाही आणि मेनी पीपल डाय ऑल्सो बिकॉज ऑफ दिस फ्रॅक्चर नेक फिमर. सो यू हॅव टू प्रिव्हेंट फॉल्स. सो देर आर, त्याच्यासाठी काही तुम्हाला बॅलन्सिंगचे एक्सरसाइजेस, पायातली ताकद इम्प्रूव्ह करायचे एक्सरसाइजेस आणि मेंटेन करण्याचे एक्सरसाइज हे रेग्युलरली करायला पाहिजे. ते मी तुम्हाला त्याचं हे आणि लहानपणापासूनच व्यायाम करत असू तर सहसा हा प्रॉब्लेम येणार नाही. जर रेग्युलरली तुम्हाला ती सवयच आहे, काही जणांना ती व्यायामाची इतकी सवय की नाही केलं व्यायाम तर त्यांचा मूड ऑफ होतो अँड दे गेट डिप्रेस. सो तितकंही नाही पाहिजे, पण येस यू शुड एक्सरसाइज रेग्युलरली. आता आपण छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स न्यूरोलॉजिकल मला आठवलेत, मी मुद्दाम त्याची लिस्ट केलेली होती की फेशियल ट्विचिंग होतं किंवा बेल्स पाल्सीच्या अलीकडची, म्हणजे अगदी पूर्ण पाल्सी झाली असं नाही. सो काही जणांना नुसतं असं चेहऱ्याची एक बाजू असं ट्विचिंग होते मधून मधून. जर नुसता डोळा असा स्लाइटली लवत असेल असं आपण त्याला म्हणतो, ते बऱ्याच वेळा नॉर्मल असतं. पण जर सगळा चेहरा उडत असेल तर त्याला हेमिफेशियल स्पॅझम नावाचा आजार असतो. ती नसला थोडं बऱ्याच वेळा एक रक्तवाहिनी टच झाल्यामुळे होतं. ते यंगर पेशंट्स मध्ये आम्ही त्याच्याकडे थोडं जास्त लागतो की काही ब्रेन ट्युमर वगैरे तर नाही. इन ओल्डर पीपल इट डिपेंड्स ऑन तुम्हाला त्याच्याने किती त्रास होतोय. जर तुम्ही म्हणजे तुम्हाला टीव्हीवर काय बोलायचं नाही किंवा खूप भाषण द्यायचं नाही आहे, थोडं चेहरा हलत असेल, यू डोंट हॅव टू. खूप असेल तर त्याला आहे ट्रीटमेंट. आणि बऱ्याच वेळा डोळे ब्लिंकिंग सेम वे. सो डोळे, काही जणांना तो एक ब्लिफॅरोस्पॅझम म्हणून आजार असतो की त्यांना आत काहीतरी टोचते असं वाटतं, सारखे डोळे असे होतात. एवढं होतं की ते रस्ता क्रॉस करताना पण त्यांचा डोळा बंद होऊन जातो आणि ते कॅनॉट. सो त्याला ब्लिफॅरोस्पॅझम म्हणतात. पेशंटला कळत नाही की हा न्यूरोलॉजिकल आजार आहे, कारण त्यांच्या डोळ्यात काहीतरी होत आहे आणि त्यांना डोळ्यात टोचल्यासारखं वाटतं आणि मग आय स्पेशालिस्ट डोळ्याचे ड्रॉप्स, पण जेव्हा असं सारखे डोळे मिचमिचतात आणि बंद होतात, उघडता येत नाही, देन यू हॅव टू थिंक इट इज ब्लेफॅरो. त्याला बोटॉक्स म्हणून जे इंजेक्शन हे ऍक्टर ऍक्ट्रेसेस घेतात, ते जर त्या डोळ्यात दिलं, डोळ्याच्या मसलमध्ये, तर ते इम्प्रूव्ह होतं. काही लोकांना, माझ्या एका मैत्रिणीला, ती माझ्यासारखीच कॉर्पोरेट ट्रेनर सुद्धा आहे, तिला असं ट्रेनिंगला उभं राहिलं की जेव्हा आठवून सांगते तेव्हा जास्ती ब्लिंकिंग होतं. तर त्याचं काय कारण असतं? इट माइट बी माइल्ड ब्लेफॅरोस्पॅझम, माइट बी. की कारण तू म्हणजे बोलता बोलता असं जास्त होतं किंवा काहीतरी कॉन्सन्ट्रेट करताना होतं. जर त्याच्याने तिला डे टू डे लाईफ मध्ये त्रास नसेल होत तर काय करायचं? आणि मग काही वेळा डबल विजन असते काही लोकांना. तर डबल विजन हा टिपिकली का होतो की आपले दोन्ही डोळे एकाच गोष्टीकडे स्ट्रेट बघत असतात. जर एक डोळा इकडे बघतोय आणि एक डोळा तिकडे बघतोय, त्याला आपण तिरळे म्हणतो, तर ते तर लगेच कळतं की दोन्ही डोळे. पण कधी कधी जस्ट 1 डिग्री तिरळ असेल ते दिसणार नाही, पण तिकडे समोरचा ऑब्जेक्ट 2 होऊन जातात. हा न्यूरोलॉजिकलच असतो. हा डोळ्याचा आजार नसतो. डोळे चांगले असतात पण बुबुळ नीट फिरत नसतं जसं फिरायला पाहिजे. आणि मग बुबुळला फिरवणारे जे नर्व्ह असतात त्याच्यात काहीतरी दोष झाला. त्याला वेगवेगळे कारण आहेत. एक म्हणजे मायस्थेनिया, जो आपल्याला माहिती आहे अमिताभ बच्चनना झाला होता. तर मायस्थेनियामध्ये मसल्स वीक होतात. सो डोळ्याचे मसल टिपिकली होतात. एक डोळा बारीक होतो किंवा डबल दिसतं. कधी कधी दुसरे मसल पण मायस्थेनियामध्ये अफेक्ट होतो, म्हणजे चावण्याचे, गिळण्याचे. सो मायस्थेनिया हा ट्रीटेबल आजार आहे आणि त्याला बरेच कारण आहेत. तसंच डबल दिसण्याला बरेच कारण असतात. डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावरती ते शोधायला पाहिजे. कुठलीही जरी छोटीशी तुमची तक्रार असेल की जी तुम्हाला मेंदूशी रिलेटेड वाटते, तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांच्याकडे जा. तुमच्या शंकेचं निराकरण करून घ्या. दुर्लक्ष करू नका.
हे सगळ्यामध्ये महत्वाचं आहे. बरोबर. आता मला शेवटी तुम्ही आता अमिताभचा म्हटल्यावरती मला आठवण झाली, सलमान खानचा जो ट्रायजेमिनल न्यूरॅल्जी आहे किंवा हो, हो. सेन्सरी नर्व डिसऑर्डर्स आहेत किंवा मगाशी आपण बेल्स पल्सी म्हटलो, तर त्यावेळी कधी डॉक्टरांकडे म्हणजे त्याचे काही आधी लक्षणं दिसतात? सो ट्रायजेमिनल न्यूरॅल्जी हा आमच्याकडे इज अ कॉमन आजार, पर्टिक्युलरली एज बरोबर. आणि बऱ्याच वेळा हे लोक 4-5 दात काढल्यावरच येतात आमच्याकडे, बिकॉज ते इथे दुखतं, त्यांना एकदम जोरात चमक येते, अचानक 1 मिनिट अशी चमक येते, खूप दुखतं, आणि मग ते दाताच्या डॉक्टरांकडे जातात. आणि मग जसं चष्मा मी म्हटलं तसं एखादा दात 2-3 दात काढले जातात, आणि मग लक्षात आहे की दात काढल्याने काहीच फरक पडत नाही, तरी ते दुखतंय, आणि मग समजतं की हा ट्रायजेमिनल न्यूरॅल्जी आहे. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणजे काय, हा जो भाग सप्लाय करणारी नर्व आहे त्याला ट्रायजेमिनल नर्व म्हणतात. आणि त्या नर्वचा दोष असतो की ते आपल्या चमक मारते, असं दुखतं, आणि ती टिपिकल अशी जस्ट शॉर्ट चमक सारखी, म्हणजे फ्यू सेकंड एकदम जोरात दुखतं. मग ते कधी कधी इथं बोट लागल्याने दुखतं, कधी कधी चेहरा धुताना गेलं तर दुखतं, साधं वारं लागल्याने दुखतं. दाताचा जर आजार असेल तर तुम्हाला असं वारा लागला आणि हात टच केलं नाही दुखणार, मग काहीतरी गरमगार घेताना चावताना दुखेल. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियावाल्यांना गरमगार घेताना, गिळताना, बोलताना, चावताना पण दुखतं, पण बाहेर इथं कुठे टच केलं तरी होतं. सो टिपिकली इथं टच केलं की एकदम असं ते असे उडतात, एकदम जोरात चमक येते. सो दॅट इज ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया, आणि त्याला ट्रीटमेंट आहे, आणि ते दाताची डॉक्टरांची नाहीये. आपल्याला छोट्या छोट्या सगळ्या गोष्टींची डॉक्टरांनी खूप छान माहिती दिली आहे. अजून काही सांगण्यासारखं आहे तुम्हाला की सांगावंच वाटतंय? कारण जर पुन्हा लोकांचे प्रश्न आले तर आम्ही पुन्हा तुम्हाला बोलावणार आहोत. आणि ऍक्च्युअली काय आहे की नर्वस सिस्टीम ही बॉडी मधल्या प्रत्येक अवयवाशी आणि सगळ्याशी कनेक्टेड आहे. सो बऱ्याच वेळा पेशंटना पण कळत नाही की आपला प्रॉब्लेम न्यूरोलॉजिकल आहे. म्हणजे त्यांना चालायला त्रास होतो तर ते पहिल्यांदा ऑर्थोपेडिक कडे जातात, त्यांना वाटतं पायात दोष आहे. ऍक्च्युअल प्रॉब्लेम असतो मेंदूमध्ये, की त्यांचं पायाचा कंट्रोल नीट होत नाही, म्हणून त्यांना नीट चालता येत नाही त्यांना. आणि किंवा चालताना तोल जातो, हे तोल जाणं म्हणण्यापेक्षा लोक जाऊन चक्कर येतं म्हणतात, आणि मग व्हर्टिगोची गोळी खातात. व्हर्टिगो म्हणजे सगळं गोल गोल फिरल्यासारखं होणं. चालताना तोल जाणं हा बॅलन्स प्रॉब्लेम आहे, आणि बॅलन्सचे 90% कारण मेंदूशी असतात. सो ब्रेनला ब्लड सप्लाय कमी जाणं, लहान मेंदूमध्ये काहीतरी दोष होणं, किंवा मज्जारोजू दबलं जाणं, किंवा पायातले नर्व, डायबिटीस मध्ये जेव्हा पायातले नर्व खूप डॅमेज होतात, मग ब्रेनला समजत नाही कुठे, त्याच्याने पण बॅलन्स गेला. सो बॅलन्स जातोय तुमचा, का सगळं गरकन फिरतंय, का डोळ्यासमोर अंधारी येते, काय एक्झॅक्टली होते हे तुम्ही पण विचार करा, आणि डॉक्टरांना पण क्लिअरली सांगा. त्याला सगळ्यांना चक्कर म्हटलं की मग गडबडून जाते. डॉक्टरांनी खूप महत्वाचा मेसेज दिलाय की आपल्याला काय होतंय याच्याकडे बारीक लक्ष द्या, त्याची नोंद करा, आणि डॉक्टरांना ते सिम्पटम्स अगदी योग्य पद्धतीने सांगा. मुख्य म्हणजे ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी त्याच्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच त्यांचा सल्ला घ्या. एक दुसरी एक म्हणजे अगेन एका अमेरिकन डॉक्टरांनी स्टडी केला होता की ऍव्हरेज डॉक्टर किती वेळ लावतो निदान करण्यासाठी. जेव्हा पेशंट येऊन सांगायला लागतो आपल्याला की मला डोकं दुखतंय, मला हाताला मुंग्या येतात का, सर तुम्हाला काय वाटतं, मी तुम्हाला विचारेन आता, की अंदाजे किती वेळ लागत असेल डॉक्टरांना की ठरवायला की काय झालंय? अंदाजे साधारण 1-2-3 व्हिजिट लागतात. नाही, किती मिनिट असं म्हणू आपण? किती मिनिट? मला वाटतं ते डॉक्टरांच्या एक्सपिरियन्स वरती वगैरे असं. करेक्ट. पण म्हणजे तुम्ही म्हणाल 5 मिनिट, 10 मिनिट, अर्धा तास, 1 मिनिट, 5 मिनिट वगैरे. ओके. सो आम्हाला पण असंच वाटायचं की ऍटलीस्ट 5-10 मिनिटं तरी असेल, कारण डॉक्टर आपल्याकडे बोलत राहतात 5-10 मिनिटं. सो त्या माणसांनी स्टडी केलाय, त्याच्यात असं लक्षात आलंय की इट इज नॉट मोर दॅन 15 सेकंड्स. बापरे, किती छान आहे सो हा शोध. पण छान आहे, पण ऍट द सेम टाइम त्यात वाईट काय ते सांगतोय की जेव्हा तुम्ही येऊन सांगायला लागता की माझं डोकं दुखतंय, पहिल्या 15 सेकंदात डॉक्टरने ठरवलेलं असतं ओके ह्याचं हे कारण आहे, हे सायकोलॉजिकल आहे, हे पित्तामुळे, हे चष्म्यामुळे, जे काय ठरव. मग पुढचे 5 मिनिटं तुम्ही बोलत राहता, आणि डॉक्टर काय करता, हा हे चष्म्याशी नाहीये, तो पेशंट नीट सांगत नाहीये, हे मग यू जस्ट स्लॉट इट आउट, आणि तुम्ही तुमचं निदान ठरवून टाकलेलं असतं. सो हे नाही व्हायला पाहिजे, ह्याच्यामुळे बऱ्याच वेळा चुका होतात. सो हे नाही व्हायला पाहिजे, म्हणून डॉक्टरांनी बघितल्यानंतर जेव्हा तुम्हाला तुम्ही नुसतं जेव्हा म्हणतात डॉक्टर की आता ही गोळी खा आणि महिन्यानी या, एक जस्ट विचारायचं डॉक्टर काय झालंय मला, हे कशामुळे होतंय. इट्स वर्थ आस्किंग अँड मेकिंग द डॉक्टर पॉज अँड थिंक. डॉक्टरांनी आपल्याला खूप एक महत्वाचा इथे मेसेज दिलेला आहे की डॉक्टरांनी डायग्नोसिस केल्यानंतर, कारण डायग्नोसिस करायला त्यांना फक्त 15 सेकंदचा वेळ लागतो, तो केल्यानंतर सुद्धा तुम्ही डॉक्टर मला नक्की काय झालंय
हे विचारा. सगळ्यात कौतुकाची गोष्ट आहे की डॉक्टर स्वतः हे सांगतायत की डायग्नोसिस पुन्हा एकदा कन्फर्म करण्याची डॉक्टर्सना रिक्वेस्ट करा. आणि आपण त्यांनी आपल्याला भरपूर वेळ दिलाय, आपल्यातल्या मनातल्या सगळ्या शंकांना उत्तरं दिलेली आहेत. माझ्या काही शंका होत्या, तुमच्या काही शंका होत्या, डॉक्टरांना काही अधिक माहिती द्यायची होती, त्याविषयी आपण बोललेलो आहोत. आपण डॉक्टरांचे आभार मानूया आणि डॉक्टर आम्ही तुम्हाला पुन्हा बोलावणार आहे. धन्यवाद. थँक्यू. नक्की.